नमस्कार, मी समीक्षा। असे म्हटले जाते की जेव्हा भक्ताला देवाच्या भेटीला जाता येत नाही तेव्हा देव स्वतः भक्ताच्या भेटीला येतो। असंच काहीसं विरार येथे झालेलं आहे। श्री द्वारकाधीश आपल्या सर्वांवर आज द्वारकाधीश कृपा करण्यासाठी आपल्या येथे आले आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। हे मंदिर फक्त एक वास्तू नाही तर अनुभव आहे। पण हे आहे कुठे, यायचं कसं आणि खर्च किती, या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील। चला तर सुरू करूया आजच्या एपिसोडला। सगळ्यात आधी तुम्हाला विरार स्टेशनला यायचं आहे। स्टेशनवरून पूर्वेच्या दिशेने एक बस स्थानक आहे। तिकडून बस पकडून कुंभारपाड्याचं तिकीट काढावं लागेल आणि कुंभारपाडा येथे उतरल्यानंतर जवळपास 2 किलोमीटर आत चालत जावे लागते। जर चालत जायचे नसेल तर स्टेशनच्या समोरूनच रिक्षा सुद्धा उपलब्ध असतात, ते तुम्हाला थेट मंदिराजवळ सोडतात। इकडून एंट्री केल्यावर या बाजूला आपली पार्किंगची एरिया दिसते। हे मंदिर फक्त एक वास्तू नाही तर अनुभव आहे। विरारच्या शिरगाव परिसरात अगदी अलीकडेच तयार झालेलं द्वारकाधीश मंदिर, इथलं शांततेचं, वास्तुकलेचं आणि भक्तीचं तेज बघितलं की मन स्तब्ध होते, शांत होते। या मंदिराच्या एंट्रन्स पासूनच तुम्हाला ग्रँड फील येईल। ह्याची खासियत म्हणजे याची अप्रतिम वास्तुकला, राजस्थान स्टाईल पिलर्स, राजेशाही झरोखे आणि प्रत्येक कोपऱ्यातील सुंदर कोरीव काम। प्रत्येक दगड अगदी मूळ द्वारकेच्या स्थापत्यावर आधारित आहे। इथली वास्तू सगळंच मंत्रमुग्ध करते। 90 फूट उंचीचे मंदिर, 56 पायऱ्या, 52 गजांची ध्वजा आणि बन्सी पहाडपूर दगडात बांधकाम, हे सर्व सांगतं की श्रद्धा किती भव्य असू शकते। या मंदिराची संकल्पना विरारच्या स्थानिक नेतृत्वाने ठेवली आणि हजारो भक्तांच्या समर्पणातून हे मंदिर आकारास आलं। 26 नोव्हेंबर 2025 रोजी मंदिराचं भव्य उद्घाटन करण्यात आलं। जगद्गुरू शंकराचार्य स्वामी अभिमुक्तेश्वर नंदांनी प्राणप्रतिष्ठा विधी केली आणि त्या क्षणानंतर विरारला आपली मिनी द्वारका मिळाली। या मंदिराच्या आत श्रीकृष्णाच्या 24 अवतारांची सुंदर कोरीव काम केले आहे आणि त्यांच्या 18 लीला प्रत्यक्ष इथे दगडातून जिवंत झाल्या आहेत। आता आपण पोहोचलो आहोत या मंदिराच्या हृदयात म्हणजे गर्भगृहात। खरं सांगू तर हा क्षण कॅमेऱ्यात नाही तर मनात कैद करण्यासारखा आहे। प्रभू द्वारकाधीशांच्या समोर उभं राहिलं की मनातला सगळा थकवा, केलेली धावपळ, मनाची अशांतता, वाईट विचार आणि आलेलं टेन्शन सारं काही नाहीसं होतं। या मंदिराच्या परिसरात फिरताना एक गोष्ट जाणवते, ती म्हणजे इथे फक्त दर्शन नाही तर अनुभव सुद्धा मिळतो। कधी कधी आपल्याला मोठ्या गोष्टींची गरज नसते, फक्त काही मिनिटांचा शांत वेळ आणि मनाला स्पर्श करणारी जागा हवी असते। तुम्हालाही हा अनुभव हवा असेल तर या मंदिराला आवर्जून भेट द्या, कारण काही गोष्टी फक्त मोबाईलमध्ये पाहून नाही तर प्रत्यक्षात येऊनच मिळतात। पहिल्या व्हिडिओची सुरुवात ही देवदर्शनाने झाली। पुढचा व्हिडिओ हा नक्की खास असेल, त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि एवढ्या सगळ्या मेहनतीला लाईक सुद्धा करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।